अपडेट न्यूज। यवतमाळ शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दामिनी निर्भया पथक नेमावे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। यवतमाळ शहरातील महिला, युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गांभीर्याने घेत शहरात स्वतंत्र दामिनी किंवा निर्भया पथक निर्माण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रियदर्शनी अशोक उईके यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात यवतमाळ शहरातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकलाय। शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि विशेषतः शाळा महाविद्यालयांच्या परिसरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। महिलांची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता। शहरातील गर्दीच्या ठिकाणी महिलांवरील छेडछाड आणि गैरवर्तनाच्या घटनांना आळा बसवण्यासाठी तत्पर प्रतिसाद देणारे पथक आवश्यक आहे। दामिनी किंवा निर्भया पथकाची गरज। पोलिसांची विशेष पथक, दामिनी स्क्वॅड तैनात असल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल। त्वरित कार्यवाहीची मागणी। हे पथक केवळ नावापुरते न राहता त्यांना स्वतंत्र वाहन आणि तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे। यवतमाळ शहरातील प्रत्येक माता भगिनींना निर्भयपणे वावरता यावं, हे आमचं ध्येय आहे। राज्य शासनाने नेहमीच महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे। त्याच धर्तीवर यवतमाळसाठी विशेष पथकाची निर्मिती झाल्यास गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसेल, असे नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी म्हटले आहे। या निवेदनामुळे आता राज्य शासन आणि गृह विभाग यवतमाळ शहरासाठी काय पावले उचलते याकडे शहराचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.